Hello students, welcome to my channel. Today the topic is add a question tag. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकारचे क्वेश्चन टॅगचे वाक्य पाहायला आणि शिकायला मिळतील आणि मी तुम्हाला 100% खात्री देते की तुम्हाला हा क्वेश्चन टॅग अवश्य समजेल. ॲड अ क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग मीन्स अ शॉर्ट ॲडिशन टू द सेंटेन्स. म्हणजे वाक्याच्या शेवटी एक छोटंसं ॲडिशन त्याच्यामध्ये ॲड केलं जातं, म्हणजेच एक छोटासा संक्षिप्त प्रश्न त्याला विचारला जातो. तर हे कशासाठी वापरतात? तर जे वाक्य आपल्याला दिलेलं आहे त्या वाक्यातील खरे खोटेपणा पडताळण्यासाठी या क्वेश्चन टॅगचा वापर केला जातो. तर आता इथे आपण पाहूया, बॉईज वेअर डोनेटिंग ब्लड. आता दिस इज अ ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स अँड ही इज नॉट अ गुड डॉक्टर. दिस इज अ निगेटिव्ह सेंटेन्स. आता या दोन्ही क्वेश्चन टॅग शिकण्यासाठी आपल्याला होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य पहिले समजून घ्यावे लागतील. ज्या वाक्यामध्ये नो, नॉट, नेवर, नथिंग, नोबडी अशा प्रकारचे निगेशन दाखवणारी, नकार दर्शवणारी शब्द असतील तर ते वाक्य असतात नकारार्थी, आणि ज्या वाक्यामध्ये असे शब्द नसतात ते असते होकारार्थी. आता क्वेश्चन टॅगमध्ये जेव्हा आपण क्वेश्चन टॅग लिहितो त्यावेळेला जे वाक्य होकारार्थी असेल त्याचा क्वेश्चन टॅग नकारार्थी येतो, म्हणजे निगेटिव्ह येतो, आणि जे वाक्य नकारार्थी असेल त्याचा क्वेश्चन टॅग ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी येतो. तर बॉईज वेअर डोनेटिंग ब्लड, मुले रक्तदान करत होती. हे इथे पहा हेल्पिंग वर्ब आहे. हेल्पिंग वर्बचा वापर कसा केला जातो? बॉईज वेअर डोनेटिंग ब्लड हे वाक्य जशाला तसं लिहायचं आहे ज्या वेळेला आपण क्वेश्चन टॅग लिहितो. बॉईज वेअर डोनेटिंग ब्लड, त्यानंतर आपल्याला कॉमा घ्यावा लागतो. आपण घेऊया, बॉईज वेअर डोनेटिंग ब्लड, नंतर आपल्याला कॉमा घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हेल्पिंग वर्बचा बॉईज वेअर डोनेटिंग ब्लड म्हणजे मुले रक्तदान करत होती. आता हे वाक्य होकारार्थी आहे, याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आला आहे वेअर. आता इथे होकारार्थी वाक्य असल्यामुळे क्वेश्चन टॅग हा नकारार्थी येईल. मग वेअर नॉट याचा आपल्याला टॅग करताना निगेटिव्ह घ्यायचा आहे, म्हणून वेअर नॉटचा शॉर्ट फॉर्म यूज करायचा आहे, मीन्स वेअरंट. आणि बॉईज हे नाऊन आहे, पण आपल्याला हे लक्षात ठेवायचं क्वेश्चन टॅगमध्ये जेव्हा आपण सब्जेक्ट लिहितो त्यावेळेला नेहमी प्रोनाऊनचा वापर करायचा आहे. बॉईज असल्यामुळे इथे प्रोनाऊन काय येईल? दे. वेअरंट, दे अँड क्वेश्चन टॅग. मी सुरुवातीला सांगितले तुम्हाला की या वाक्यातील खरे खोटेपणा पडताळण्यासाठी आपल्याला क्वेश्चन टॅगचा यूज केला जातो. मग इथे पाहूया, बॉईज वेअर डोनेटिंग ब्लड, मुले रक्तदान करत होती. वेअरंट दे, नव्हती का? करत होती. मग याच्यामधून आपण खरे खोटेपणा पडताळू शकतो, म्हणजे मुलं खरंच रक्तदान करत होती. तसंच दुसरं वाक्य आहे, ही इज नॉट अ गुड डॉक्टर. हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे कारण इथे नॉट दिलेला आहे. ही इज नॉट अ गुड डॉक्टर. आता हे सेंटेन्स सुद्धा जशाला तसं लिहायचं आहे, ही इज नॉट अ गुड डॉक्टर. देन राईट कॉमा. आता इथे पहा हेल्पिंग वर्ब इथे दिलं आहे इज नॉट, इथे निगेटिव्ह दिलेलं आहे, म्हणून आपल्याला काय करायचं? ॲफर्मेटिव्ह क्वेश्चन टॅग लिहायचं आहे. मग इथे इज, म्हणून इथे जशाला तसं इज आणि प्रोनाऊनच दिलेलं आहे, म्हणून इज ही आणि क्वेश्चन टॅग. ही इज नॉट अ गुड डॉक्टर, तो चांगला डॉक्टर नाही. इज ही, हो ना? तो चांगला डॉक्टर नाही, हो ना? याच्यावरून आपल्याला सांगता येईल की खरंच तो चांगला डॉक्टर नाही, म्हणजे वाक्यातील खरे खोटेपणा पडताळण्यासाठी आपल्याला क्वेश्चन टॅगचा वापर करता येतो. आता याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की हेल्पिंग वर्ब आल्यानंतर त्याचा वापर करून आपण हेल्पिंग वर्ब यूज करणार आहोत आणि नंतर प्रोनाऊन. पण ज्या वाक्यांमध्ये हेल्पिंग वर्बचा वापर केलेला नाही, म्हणजे मेन वर्बचा वापर केला आहे, त्या वाक्यांचा क्वेश्चन टॅग कसा लिहिणार हे आता आपण पाहूया. पाहता या वाक्यामध्ये विशाल नोज इंग्लिश. नोज मेन वर्ब आहे. शी बॉट व्हेजिटेबल्स फ्रॉम द मार्केट. बॉट इज मेन वर्ब. वी वॉच अ क्रिकेट मॅच. हिअर वॉच इज मेन वर्ब. इफ हेल्पिंग वर्ब इज नॉट गिवन इन द सेंटेन्स, जर हेल्पिंग वर्ब दिलेलं नसेल, मेन वर्ब दिलेला असेल, तर आपल्याला डू, डज, डीडचा वापर करायचा आहे. वर्ब दिलेला असेल विदाउट युजिंग यस यस, म्हणजे यस यस प्रत्यय लावलेला नसेल आणि फक्त मेन वर्ब असेल तर आपल्याला काय वापरायचं आहे? डू. ज्या वेळेला सेकंड फॉर्म असेल मेन वर्बचा त्यावेळेला डीडचा वापर करायचा आहे, आणि ज्या वेळेला मेन वर्बला यस, ई एस आणि आय एस प्रत्यय लावला जातो
त्यावेळेला आपल्याला डजचा वापर करायचा आहे. तर पहा, विशाल नोज इंग्लिश, विशाल इंग्लिश जाणतो. मग इथे आपण आन्सर लिहिताना विशाल नोज इंग्लिश हे वाक्य जशाला तसं लिहायचं आहे. अँड देन गिव कॉमा. नोज असल्यामुळे इथे आपल्याला डजचा वापर करायचा आहे. सेंटेन्स ॲफर्मेटिव्ह आहे म्हणून टॅग काय होईल, निगेटिव्ह. नोज म्हणून इथे डझंट, डज नॉटचा शॉर्ट फॉर्म. ऑलवेज लक्षात ठेवा की शॉर्ट फॉर्म यूज करायचा आहे निगेटिव्ह टॅग लिहिताना. डझंट. आणि विशाल नाऊन दिले आहे. इथे नाऊन जरी दिलेलं असलं तरी आपल्याला ऑलवेज प्रोनाऊनचा वापर करायचा आहे. विशाल इज अ बॉय अँड ही इज सिंग्युलर, सो राईट हिअर ही. अँड ॲट लास्ट गिव क्वेश्चन मार्क. विशाल नोज इंग्लिश डझंट ही. विशाल इंग्रजी जाणतो डझंट ही, नाही का, म्हणजेच तो इंग्रजी जाणतो. सेकंड सेंटेन्स, शी बॉट व्हेजिटेबल्स फ्रॉम द मार्केट. तिने बाजारातून भाज्या आणल्या. बॉट आहे, सेकंड फॉर्म आहे. बायचा सेकंड फॉर्म आहे म्हणून इथे आपण डू डज डीडपैकी कोणता फॉर्म यूज करणार आहोत, डेड. सो राईट द सेंटेन्स ॲज इट इज. शी बॉट व्हेजिटेबल्स फ्रॉम द मार्केट. It is also affirmative sentence because no, never, not is not given. So did वापरायचं आहे. She bought vegetables from the market. आता इथे affirmative sentence असल्यामुळे टॅग हा निगेटिव्ह होईल. मग इथे did notचा शॉर्ट फॉर्म येईल, didn't. प्रोनाउन दिलेला आहे म्हणून जशाला तसं लिहायचं आहे, didn't she क्वेश्चन मार्क. तिने बाजारातून भाज्या विकत आणल्या. डिडंट शी, नाही का, विकत आणल्यात. तर इथे झालं सेकंड सेंटेन्स. थर्ड सेंटेन्स आहे वी वॉच क्रिकेट मॅच. इथे पण मेन वर्ब आहे. वी वॉच. राईट द सेंटेन्स ॲज इट इज. वी वॉच क्रिकेट मॅच कॉमा. वी वॉच क्रिकेट मॅच कॉमा. वॉच आहे म्हणून इथे आपल्याला ई एस प्रत्यय दिलेला नाही, यस प्रत्यय नाही, आय एस प्रत्यय नाही म्हणून इथे आपण डूचा वापर करणार आहोत. वी वॉच क्रिकेट मॅच ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून निगेटिव्ह टॅग वापरणार आहोत. डू नॉटचा शॉर्ट फॉर्म डोंट. आणि इथे वी हे प्रोनाउन आहे म्हणून राईट ॲज इट इज. डोंट वी. आम्ही क्रिकेट मॅच पाहतो. डोंट वी पाहत नाही का, मीन्स पाहतो. म्हणजे याच्यामधून क्वेश्चन टॅगमधून तुमच्या लक्षात येत असेल, टॅगमधून लक्षात येत असेल की आपण ह्या वाक्याचे खरे खोटेपणा पडताळू शकतो. प्रकारचे आणखी काही वाक्य आपण पाहूया. शी डज नॉट लाईक पिझ्झा. इथे पण डज नॉट मीन्स इट इज अ निगेटिव्ह सेंटेन्स. सो आन्सर विल बी द शी डज नॉट लाईक पिझ्झा. राईट द सेंटेन्स ॲज इट इज. देन गिव कॉमा. अँड हिअर helping verb is does, so it is negative sentence, so tag will be affirmative means does, and the pronoun is she. Does she question mark. She does not like pizza. Does she? तिला पिझ्झा आवडत नाही, हो ना, मग तिला पिझ्झा आवडत नाही. Here second sentence, children should choose a good career. Here should is helping verb and choose is main verb. So answer will be children should choose a good career. It is a affirmative sentence, so tag will be negative. Children should choose a good career. नेहमी लक्षात ठेवा, जर 5वीपासून 12वीपर्यंत जर तुम्ही म्हणजे ऑप्शन दिलेले नसेल तर तुम्हाला सेंटेन्स लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर कॉमा देणं आवश्यक आहे. नंतर शूड आहे, ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे तर याचा निगेटिव्ह टॅग होईल. शुड नॉटचा शुडंट. याचा शॉर्ट फॉर्म लिहायचा आहे शुडंट. आणि चिल्ड्रन इज अ नाउन, सो व्हॉट विल बी द प्रोनाउन. चिल्ड्रन मीन्स दे. शुडंट दे. अँड गिव क्वेश्चन मार्क. मुलांनी चांगलं करिअर निवडलं पाहिजे, नाही का, चांगलं करिअर निवडलं पाहिजे, हो. नंतर आहे दे कुड नॉट कॅच द
बस. इथे सुद्धा हेल्पिंग वर्ब आहे कुड. निगेटिव्ह सेंटेन्स आहे नॉट आल्यामुळे. दे कुड नॉट कॅच द बस. ते बस पकडू शकले नाही. कॅच द बस कॉमा हेल्पिंग वर्ब कुड. नॉट आहे म्हणजे याचा टॅग होईल ॲफर्मेटिव्ह म्हणून हे निघून जाईल. आणि कुड आणि प्रोनाउन आहे दे. कुड दे. ते बस पकडू शकले नाही. हो ना, नाही पकडू शकले. वी मस्टंट ब्रेक द लॉ. आपण कायदा मोडला नाही पाहिजे. सो वी मस्टंट. मस्टंट हा मस्ट नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे म्हणून हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. वी मस्टंट ब्रेक द लॉ कॉमा मस्टंट आहे. इथे आपल्याला ॲफर्मेटिव्ह घ्यायचं आहे टॅग म्हणून मस्ट and then pronoun is we. must we. we mustn't break the law. must we. आपण कायदा मोडला नाही पाहिजे. हो ना. तर अशा प्रकारे ही वाक्य आपण सोडवू शकतो. आणखी पुढे काही वाक्य आहे. इथे मी तुम्हाला दिले की जेव्हा वाक्यामध्ये काय आल्यानंतर क्वेश्चन टॅग काय येईल हे पहा. आय ॲम असेल तर इथे आरंट आयचा वापर करणार आहोत आपण क्वेश्चन टॅगमध्ये. वाक्यामध्ये जर आय ॲमनी सुरुवात असेल तर. जर वाक्यामध्ये आय ॲम नॉटचा वापर केला असेल, निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर टॅग हा ॲम आय येईल. जर वाक्य हे इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल, इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल म्हणजे आज्ञार्थी वाक्य असेल तर क्वेश्चन टॅग हा नेहमी विल यू येईल. जर वाक्य लेटने सुरू झालेलं असेल तर क्वेश्चन टॅग शॅल बी येईल. जर वाक्यामध्ये सब्जेक्ट देअर आला असेल तर इथे हेल्पिंग वर्ब घेऊन आपल्याला प्रोनाऊनसुद्धा देअरच यूज करायचा आहे. देन विल जर दिलेला असेल वाक्यात तर आपल्याला टॅग हा ओंट म्हणजे हा ॲफर्मेटिव्ह आहे आणि इथे हेल्पिंग वर्ब ओंट येईल आणि इथे प्रोनाउन आणि क्वेश्चन टॅग. तर याची वाक्य आपण खालीलप्रमाणे पाहूया. आय ॲम अ गुड टीचर. आय ॲम अ गुड टीचर. दिस इज ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स. सो वी शुड हॅव राईट द निगेटिव्ह क्वेश्चन टॅग. आय ॲम अ गुड टीचर. मी याच वाक्याला क्वेश्चन टॅग बनवते आहे. इथे कॉमा घ्यायचा आहे आपल्याला. देन आय ॲम अ गुड टीचर. इथे आपण पहिल्या वाक्यामध्ये पाहिलं जर आय ॲम असेल तर इथे ॲमंट आय न यूज करता इथे आरंट आय यूज केला जातो. आरंट आय. आय ॲम अ गुड टीचर. मी चांगले शिक्षक आहे. आरंट आय नाही का. सेकंड आय ॲम नॉट अ प्राऊडी पर्सन. मी गर्विष्ठ व्यक्ती नाही. मग इथे आय ॲम नॉट आहे. आय ॲम नॉट पण इथे मग आपलं टॅग काय येणार ॲम आय. हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. आय ॲम नॉट अ प्राऊडी पर्सन. मी गर्विष्ठ व्यक्ती नाही. मग इथे आय एम नॉट अ प्राऊडी पर्सन कॉमा इथे काय घेणार आपण निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून इथे ॲम प्रोनाउन आहे आय. ॲम आय. नेक्स्ट आहे राईट ॲन ॲप्लिकेशन. दिस इज अ इम्परेटिव्ह सेंटेन्स. आज्ञार्थी वाक्य आहे. अर्ज लिहा. इथे आपल्याला क्वेश्चन टॅग करताना कॉमा. इथे काय करायला सांगितलं इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल तर क्वेश्चन टॅग काय येणार आहे विल यू. सो राईट ॲन ॲप्लिकेशन. विल यू. अर्ज लिहा. लिहिशील ना. आन्सर. नंतरचं वाक्य आहे लेट हर स्टडी. लेटचं वाक्य दिलेलं आहे. लेट हर स्टडी. तिला अभ्यास करू द्या. क्वेश्चन टॅग घ्यायचा आहे आपल्याला कॉमा. शॅल बी. देशील ना. लेट हर स्टडी. तिला अभ्यास करू देऊया ना. शाल बी. नेहमी लक्षात घ्या इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग नेहमी विल यू येणार आणि लेटने वाक्य सुरू झाले असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग नेहमी शॅल बी असा येईल. देअर वॉज अ जायंट इन द कॅम्प. आता इथे पहा देअर आणि देअर हा सब्जेक्ट आहे म्हणून आपण इथे घेतलं होतं की सब्जेक्ट जर देअर असेल तर इथे क्वेश्चन टॅगमध्ये सुद्धा देअर प्रोनाउन यूज करणार आहोत. देअर वॉज अ जायंट इन द कॅम्प कॉमा वॉज ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून टॅग हा निगेटिव्ह येईल. वॉजंट आणि सब्जेक्ट आहे देअर. वॉजंट देअर क्वेश्चन टॅग. मग इथे देअर असेल तर तिथे आपला नेहमी टॅग हा प्रोनाउन हा देअरच येईल. ही विल ब्रिंग चेंजेस इन हिज बिहेवियर. इथे विल आलेलं आहे हेल्पिंग वर्ब. इथे विल आल्यानंतर विल ब्रिंग चेंजेस इन हिज बिहेवियर. इट इज अ ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स. मग टॅग काय होईल निगेटिव्ह येईल. विल नॉटचा शॉर्ट फॉर्म ओंट आहे म्हणून ही विल ब्रिंग चेंजेस इन हिज बिहेवियर कॉमा ओंट
Subject is pronoun he, means pronoun is he, so write as it is owned he. तो त्याच्या वागण्यामध्ये बदल घडवून आणेल किंवा बदल करेल. ओन्ड ही करेल ना किंवा हो ना. तर अशा प्रकारे जर काही चेंजेस आले वाक्यांमध्ये तर क्वेश्चन टॅग अशा प्रकारे आपल्याला करता येईल. ज्या वेळेला वाक्यामध्ये एनिथिंग, एव्हरीथिंग, समथिंग, नथिंग एक्सेट्रा अशा प्रकारचे काही शब्द जर वाक्यामध्ये दिलेले असेल टॅग करण्यासाठी तर सब्जेक्ट म्हणून आपल्याला काय करायचं आहे, इट प्रोनाउन यूज करायचं आहे टॅगमध्ये. एक्झाम्पल दिले, एव्हरीथिंग इज रेडी, सगळं काही तयार आहे. आता इथे पहा एव्हरीथिंग दिलेलं आहे म्हणून इथे आपण प्रोनाउन काय यूज करणार आहोत, इट. एव्हरीथिंग इज रेडी, कॉमा इज आहे हेल्पिंग वर्ब, इजंट. आता इथे एव्हरीथिंग इज रेडी ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून इथे इज नॉट म्हणजे इजंट आणि आपल्याला प्रोनाउन कोणतं घ्यायचं सांगितलं इथे, इट. इजंट, इट आणि क्वेश्चन मार्क. सर्व तयार आहे नाही का. समथिंग इज इन हिज पॉकेट, त्याच्या पॉकेटमध्ये काहीतरी आहे. इथे कॉमा घेणार आहोत आपण. समथिंग पहा इथे दिलेलं आहे आणि या पहिल्या वाक्यामध्ये एव्हरीथिंग. समथिंग इज इन हिज पॉकेट, कॉमा हे सुद्धा ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून आपल्याला इज नॉटचा शॉर्ट फॉर्म इजंट आणि परत इथे आपल्याला प्रोनाउन यूज करायचं आहे इट. इजंट इट, त्याच्या पॉकेटमध्ये काहीतरी आहे नाही का. तर अशा प्रकारे हे शब्द जर क्वेश्चन टॅग करण्यासाठी असे शब्द असलेले वाक्य आले असतील तर आपल्याला क्वेश्चन टॅगमध्ये प्रोनाउन म्हणून इटचा वापर करायचा. जर वाक्यामध्ये सेल्डम, रेअरली, हार्डली, स्केअर्सली, फ्यू, लिटल अशा प्रकारचे शब्द जर सब्जेक्ट म्हणून आले तर आपल्याला टॅग हा ॲफर्मेटिव्ह करायचा आहे. मग सेल्डम इथे ॲफर्मेटिव्ह टॅग करायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की हे रेअरली, हार्डली, स्केअर्सली हे शब्द काय करतात, खूप क्वचित, खूप कमी प्रमाण दर्शवितात. त्यामुळेच इथे टॅग हा ॲफर्मेटिव्ह असेल. फॉर एक्झाम्पल, अदर ॲनिमल्स कॅन रेअरली सर्वाईव्ह हिअर. इतर प्राणी इथे क्वचितच सर्वाईव्ह करू शकतात, जगू शकतात. म्हणजेच इथे पहा इथे रेअरलीचा वापर केला आहे म्हणजे खूप कमी प्रमाणात म्हणजे क्वचितच नसल्याच्या बरोबरच ते इथे जगू शकतात. मग इथे आन्सर काय असेल, हेल्पिंग वर्ब इज कॅन. पण इथे ॲफर्मेटिव्ह टॅग करायचं आहे म्हणजेच कॅनला कॅनच राहील आणि सब्जेक्ट आहे अदर ॲनिमल्स म्हणजेच काय असेल प्रोनाउन दे, कॅन दे. अदर ॲनिमल्स कॅन रेअरली सर्वाईव्ह हिअर, कॅन दे. फ्यू कॅन गेट वेल एज्युकेशन, काहीच जणांना चांगलं शिक्षण मिळू शकतं. फ्यू आहे म्हणजे खूप क्वचित, खूप कमी जणांना चांगलं शिक्षण मिळू शकतं. इथे सुद्धा ॲफर्मेटिव्ह टॅग होईल. का आहे हेल्पिंग वर्ब कॅन आणि फ्यूचा प्रोनाउन आहे दे, कॅन दे. खूप कमी जणांना चांगलं शिक्षण मिळू शकतं, हो ना. आता जर वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून सम ऑफ यू, वन ऑफ यू, नो वन ऑफ यू अशा प्रकारचे सब्जेक्ट आले असतील तर प्रोनाउन म्हणून काय घेणार आहोत आपण टॅगमध्ये, यूचा वापर करणार आहोत. वन ऑफ यू कॅन डू धिस, तुमच्यापैकी एक जण हे करू शकेल, कॉमा वन ऑफ यू कॅन डू धिस, कॉमा. आता इथे कॅन हेल्पिंग वर्ब आलं आहे आणि म्हणजेच नॉट नाही आहे तर इथे सेंटेन्स होकारार्थी म्हणजे ॲफर्मेटिव्ह आहे तर टॅग विल बी निगेटिव्ह. सो कॅनॉटचा शॉर्ट फॉर्म कांट. वन ऑफ यू इथे आपल्याला प्रोनाउन म्हणून यू यूज करायला सांगितलं आहे, कांट यू अँड क्वेश्चन मार्क. सम ऑफ यू कीप वॉच हिअर, सम ऑफ यू कीप वॉच हिअर, इट इज ऑल्सो affirmative sentence, so tag will be negative. But here helping verb is not given, it is a main verb, so use do, does, did. keep हा मेन वर्ब आहे, डू डज डीडचा वापर करायचा आहे. कीपला यस यस प्रत्यय नाही म्हणून डज लागणार नाही, सेकंड फॉर्म नाही म्हणून डीड लागणार नाही तर इथे आपण डूचा वापर करणार आहोत. बट सेंटेन्स इज ॲफर्मेटिव्ह सो टॅग विल बी निगेटिव्ह, सो यूज डोंट. डोंट अँड प्रोनाउन विल बी यू, डोंट यू. तर अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे.
जर वाक्यामध्ये क्वेश्चन टॅग करताना जर वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून नो वन, नोबडी, समबडी, समवन, एव्हरीबडी, एव्हरीवन, एनीबडी, एनीवन अशा प्रकारचे सब्जेक्ट आले असतील तर टॅग करताना टॅग विल बी, प्रोनाउन इन टॅग विल बी दे, म्हणजे त्या टॅगमधला प्रोनाउन जो आहे तो आपल्याला दे म्हणून यूज करायचा आहे. एनीबडी कॅन गेट धिस चान्स, कोणालाही ही संधी मिळू शकते. इथे एनीबडीचं यूज केलेलं आहे. सेंटेन्स इज ॲफर्मेटिव्ह, सो टॅग विल बी निगेटिव्ह अँड हिअर कॅन इज हेल्पिंग वर्ब, सो कांट यूज कॉमा, देन कांट अँड एनीबडी याचा प्रोनाउन आपल्याला काय सांगितलं आहे, दे यूज करायचा. सो कांट, दे अँड क्वेश्चन टॅग. सेकंड सेंटेन्स, नोबडी कॉल्ड यू यस्टरडे, तुला काल कोणीही बोलवलं नाही. इथे नोबडी आपण मागे पाहिलं की नोबडी हे काय करतो, निगेशन दाखवतो, नकार दर्शविणारा शब्द आहे. मग इथे हे सेंटेन्स काय असेल, नोबडी असल्यामुळे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. इथे हेल्पिंग वर्ब दिलेलं नाही, मेन वर्ब आहे, वर्बचा सेकंड फॉर्म, म्हणून आपण इथे कशाचा यूज करणार आहोत, डू डज डीडचा वापर करणार आहोत. सेकंड फॉर्म असल्यामुळे डीड वापरणार आहोत. देन यूज कॉमा, नोबडी कॉल्ड यू यस्टरडे, निगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे यूज डीड अँड सब्जेक्ट मीन्स प्रोनाउन विल बी दे, डीड, दे, क्वेश्चन मार्क. नेक्स्ट आहे सम ऑफ देम, वन ऑफ देम अशा प्रकारचा सेंटेन्समध्ये सब्जेक्ट आला तर आपल्याला प्रोनाउन म्हणून काय वापरायचं आहे, दे यूज करायचं आहे. सो एक्झाम्पल इज सम ऑफ देम वेंट टू सी द मूव्ही. सम ऑफ देम त्यांच्यापैकी काही जण मूव्ही पाहायला गेले. आता इथे सुद्धा ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, सेकंड फॉर्म आहे वर्बचं, हेल्पिंग वर्ब दिलेलं नाही, मेन वर्ब आहे, मेन वर्बचा सेकंड फॉर्म आहे. सो यूज डीड बट इट इज ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स, सो टॅग विल बी निगेटिव्ह मीन्स यूज कॉमा, डिडंट and use they as a pronoun, didn't they and question mark.